कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना बघा रे काय काय दिसतं. वा वा वा, सगळं मस्तच आहे. पण काय आहे? आनंदी आयुष्यासाठी चांगल्या सवयी शिकायच्या आहेत आपल्याला. आपलं आयुष्य आनंद ठेवण्यासाठी, आपण छान राहण्यासाठी, खूप मोठे होण्यासाठी काही सवयी आपल्याला असतात, त्या चांगल्या शिकाव्या लागतात. चांगल्या आपल्याला त्याचा वापर करावा लागतो, हो की नाही? उपयोग करावा लागतो. आणि काय काय आहे त्या चांगल्या सवयी, त्या बघायच्या का रे? चला तर मग बघूया. मस्त काय बरं दिसतं, काय काय आहे? खूप सारं छान छान सवयी आहेत. तर त्याच्यातली एक सवय म्हणजे सकाळी लवकर उठायचं. कोण कोण उठतं बरं लवकर? मी तर खूप लवकर उठते. तुम्ही उठतात का? तर लवकर उठायचं. सारखं सारखं आईला म्हणायला नाही लावायचं, बाळा उठ बाळा उठ असं, हो की नाही? आपलं आपलं लवकर उठायचं. उठलं की फ्रेश मूड मध्ये छान छान दात घासून घ्यायचे. नुसतंच रेंगाळायचं नाही. नाहीतर काही मुलं काय करतात, बिछानातच लोळत राहतात. तसं चांगलं आहे का रे? नाही ना. पटकन उठायचं आणि सगळ्यात पहिले काय करायचं? दात घासायचे, दात स्वच्छ ठेवायचे. आणि छान छान दात वगैरे राहिले की आपल्याला मस्त काय काय खाऊ खाता येतो. नाहीतर दात सडून जातात सगळे, हो की नाही? दात घासून झालं की मग काय करायचं? तर छान छान आंघोळ करून घ्यायची. आंघोळ छान मस्त साबण बिबण लावून मस्त फ्रेश व्हायचं आणि स्वच्छ टॉवेलने आपलं अंग पुसून घ्यायचं. असं छान छान सकाळी आवरून घ्यायचं आणि आपलं आपलं आवरायचं. आईला सांगायचं का रे? नाही. छान छान सवयी शिकायच्या. आपणहून उठायचं, आपणहून सगळं करायचं. सगळं आंघोळ, सगळे कपडे वगैरे घालून झालं की छान मस्त आपण नाश्ता करून घ्यायचा. आईने जे काय बनवलं असेल ते खाऊन घ्यायचं. आई मला ही भाजी नाही आवडत, आई मी आज दूध नाही पिणार, असं कोण म्हणतं रे? असं म्हणायचं का? नाही, सगळंच खायचं. सगळं आई जे देते ते सगळं खूप छान असतं आणि ते सगळं खायचं असतं. कधी आपल्याला जेवायचं असेल किंवा बाहेर काय खायचं असेल तरी सुद्धा काय करायचं? हात धुवायचे, हात स्वच्छ धुवायचे. आणि कोरड्या नॅपकिनला किंवा टॉवेलला आपले हात पुसून घ्यायचे आणि मगच खायचा खाऊ किंवा डब्बा असेल किंवा जेवण असेल तर हात धुवूनच खायचं. आणि पुढे काय आहेत? बरोबर, आजी आजोबा. कोण कोण आजी आजोबांना नमस्कार करतं? नमस्कार कोण करतं बरं? मोठे आहेत ना ते. मग सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करायचं. त्यांना अरे तुरे म्हणायचं नाही. छान आदराने बोलायचं त्यांच्याशी. आणि असं बोलल्यानंतर सगळे मोठी माणसं सगळेजण सांगतात, अरे किती छान आहे ही मुलगी, हा मुलगा किती छान बोलतात, हो की नाही? आणि आपलं घर कसं ठेवायचं? स्वच्छ आणि नीटनेटकं. घेतलेली वस्तू जाग्यावर ठेवायची, टेबल स्वच्छ पुसून घ्यायचे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा, आईच्या कामात मदत करायची. सगळेच करतात ना रे मदत आईला? मी सुद्धा करते. तुम्ही करतात का? छानच. आणि रात्री झोपताना कोण कोण मोबाईल वापरतं? कोण कोण वापरतं बरं? तर मोबाईल आणि टीव्ही बघायचं का जास्त वेळ? नाही, मोबाईल तर अजिबातच बघायचं नाही. झोपताना छान छान गोष्टीची पुस्तकं वाचायची, छान छान गोष्ट करायची किंवा आई बाबांना कामं असतील तर दादाबरोबर गप्पा मारायच्या आणि छान मस्त झोपून घ्यायचं. मोबाईल वापरायचा नाही. डोळ्यांना त्रास होतो, डोकं दुखतं, हो की नाही?
बरेच सारे प्रॉब्लेम होतात आणि आपल्याला शाळेत सुद्धा जाता येत नाही, आपली झोप नाही होत, त्याच्यामुळे आपण लवकर नाही उठत, हो की नाही? तर कोण कोण आजपासून कोण कोण मोबाईल वापरणार नाही? अरे वा वा वा, काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तेवढ्या पुरताच बघायच्या, जास्त वेळ मोबाईल वापरायचा का नाही. गुड, सगळे हुशार आहेत आणि छान सुद्धा आहे, सगळ्यात ऐकतात सुद्धा. असं सगळं छान छान सवयी सगळ्यांनी करून बघायचे आहेत. उद्यापासून लवकर उठायचं आहे, आईच्या कामाला मदत करायची आहे, शाळेची तयारी स्वतः करायची आहे, आपली बॅग स्वतः भरायची आहे, सगळी कामं आपणहून करायची. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. बाय.